माझं नाव सुनील मानकुंडे. माझी मुलं अभिनव एज्युकेशन सोसायटी वडवाडी भोर या ठिकाणी शिकायला आहे. त्या ठिकाणी दिनांक 6 जानेवारी 2025 रोजी अचानकच कॉलेजमध्ये बँक ऑफ बडोदाची लोक तहसीलदार हे अचानक त्या कॉलेजमध्ये आले आणि मुलांना हॉस्टेलमधून कॉलेजमधून बाहेर काढलं आणि ते कॉलेज संध्याकाळी 6-6:30 वाजता कॉलेज सील केलं. सील केल्यानंतर मुलं अचानक घाबरली, सगळी इकडे तिकडे पळायला लागली. मुलांनी फोन केले आणि मग असं केल्यानंतर मुलांना तिथं तात्पुरत्या स्वरूपात ती रात्र घालवण्यासाठी आम्ही कुठल्याही रूमवर त्यांची ऍडजस्टमेंट केली. त्याच्यानंतर त्यांनी मुलं घरी आल्यानंतर आम्ही कॉलेजला फोन केले तर त्यांनी सांगितलं की कॉलेज हे बँक ऑफ बडोदाने सील केलेलं आहे. आम्ही 4 दिवसात ते 8 दिवसात तुमचे कॉलेज पुन्हा चालू करतो. परंतु आजपर्यंत त्यांनी कॉलेज चालू केलं नाही. आम्हाला प्रत्येक वेळेला त्यांना फोन केले, काही केले तरी ते सांगतात की आम्ही कोर्टात केस चाललेली आहे, आज होईल उद्या होईल असं चाललेलं आहे. यामुळे मुलांचं आतोनात नुकसान होत चाललेलं आहे. मुलं घरी टेन्शन मध्ये बसतायत, पालक टेन्शन मध्ये बसतायत. यातून जर मुलांचं काही कमी जास्त तर त्याचं जबाबदारी कोण घेणार आहे? तर आमचं एक प्रशासनाला शासनाला एक असं निवेदन आहे की हे कॉलेज हे लवकरात लवकर चालू व्हावं आणि मुलांचं शिक्षण हे पूर्णपणे करून घेतलं जावं आणि ही जी मुलं आहेत टेन्शन मध्ये हे मुलांचं टेन्शन कमी व्हावं आणि आम्हाला पालकांनाही त्यामुळं एक हे मिळेल, सोयीस्करपणे होऊन जाईल. हेच आमची शासनाचं मागणी आहे.